एक दोन नव्हे तब्बल 3 नोटिसा। इमारत धोकादायक असल्याचा वारंवार इशारा, इमारत रिकामी करण्याचे वारंवार आदेश, तरीही इमारत रिकामी झाली नाही आणि अखेर एका क्षणात 10 जणांचा जीव गेला। भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। पाहूयात हा रिपोर्ट। भिवंडीच्या नारपोली परिसरातली गंगारामवाडी कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंगचा भाग गुरुवारी रात्री अचानक कोसळला। इमारत एका बाजूला झुकत असल्याचं लक्षात आल्यानंतर संध्याकाळी काही रहिवाशांना बाहेर सुद्धा काढण्यात आलं। मात्र तळमजल्यावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे काही कामगार हे इमारतीमध्येच अडकले होते आणि काही क्षणातच संपूर्ण भाग कोसळला। बिल्डिंग गिरने वाली थी, 6 ही बजे से पूरा बिल्डिंग का सब फट रहा था जो था। तो मैं देखी सामने तो वो दीवार सब फट रही थी, तो सब मेरे बाजू वाले थे, तो मैं बोली भैया मेरा दीवार फट रहा है, लगता है मेरा रूम गिरने वाला है। तो बोले हाँ भाभी गिरने वाला है लेकिन अभी नहीं गिरेगा। तो मैं बोली नहीं गिरेगा, बोले सबका ऐसा होता है। तो मैं बोली सबका है, तो बोले हाँ। तो मैं बोली फिर वो बोले कि हम लोग नीचे आ गए अपने भाभी के इधर, फिर यहाँ से गए, बोले कुछ भी नहीं होगा। फिर ऊपर गए तो सामान वामान कुछ भी नहीं निकाले, गए वहाँ सोने। तो कुछ लोग बोले कि मत सो इधर, नहीं तो कभी भी गिर सकता है ये बिल्डिंग। तो मैं बोली ठीक है। तो सामने मेरे भैया एक पहचान वाले रहते हैं, उसी के रूम में चली गई। तो उधर थी, मेरे हस्बैंड गए थे वो लाने, बिस्तर लाने, उसके रूम में सोने। तो 1 सेकंड बस अपने रूम से निकल के उसके रूम में गए थे, नहीं तो ये भी दब जाते उसी में। दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या पथकांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं। ढिगाऱ्याखालून 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। अद्यापही ढिगाऱ्याची तपासणी आणि शोध मोहीम सुरू आहे। परिसरातील इतर काही इमारतींना सुद्धा असेच तडे गेलेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या सुद्धा रिकाम्या करण्यात आल्यात। ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे, 1-2 तिकडे काहीतरी जा करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होतं। मग असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती आणि आत्ता आल्यानंतर आम्ही बघितलं तर एनडीएफच्या टीमला आपण बोलवलं। महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे। पण आता हे काम सुरू आहे। अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालंय परिस्थिती। या दुर्घटनेमधील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कोहिनूर अपार्टमेंटला महानगरपालिकेनं 3 वेळा धोकादायक इमारतीची नोटीस बजावली होती। वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचाही इशारा दिला होता, पण इमारत रिकामी करण्याऐवजी तिच्या पिलर दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्याच वेळी काळानं घाला घातला। या दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। दोषींच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत, तर जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। या संदर्भामध्ये सर्व चौकशी तर केली जाईल। खरं रिपेअर करण्याच्या दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळे पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करायचं होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। यापुढे धोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करण्यात येतील। गरज पडल्यास वीज पुरवठा बंद करून पोलिसांच्या मदतीनं कारवाई केली जाईल, असं प्रशासनानं आता स्पष्ट केलंय। दरम्यान विरोधकांनी या दुर्घटनेवरून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राज्यातील धोकादायक इमारतींचं नियमित स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात येते। तसंच मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ही इमारत C1 कॅटेगरीची होती, ती रिकामी करण्याचे आदेश दिले होते। जवळपास 25 लोक त्यातनं रिकामेही केले होते असं मला आयुक्तांनी सांगितलं, पण तरी देखील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लोकांनी तिथे रिपेअरचं काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे। दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी, अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये असेल की महाराष्ट्रात ज्या जुन्या बिल्डिंग आहेत, ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण
करून घेण्याची जबाबदारी आहे सरकारची. कॉर्पोरेशनच्या कमिशनरवर कारवाई झाली पाहिजे, संबंधित इंजिनियरवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना नोटीस दिली होती का, त्यांचं ऑडिट केलं होतं का, त्याची पाहणी केली होती का, हे सगळ्या गोष्टी यातून उद्भवतात. अशा बिल्डिंग पडून जर आपल्याला कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे, याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. भिवंडीमध्ये सध्या 1200 पेक्षा जास्त अति धोकादायक आणि धोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी या इमारतींना नोटिसा सुद्धा दिल्या जातात, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं असे अपघात वारंवार घडतायत. दुर्घटनेनंतर मदतीची घोषणा होते, पण गेलेले जीव परत कधीच येणार नाहीत. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटना केवळ एका इमारतीच्या कोसळण्याची घटना नाहीये, तर धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकतं याची तीव्र जाणीव करून देणारी घटना आहे. 3 नोटिसा, 10 मृत्यू. आता तरी धोकादायक इमारतींच्या संदर्भात प्रशासन आणि नागरिक दोघेही अधिक जबाबदारीने वागतील का, हा प्रश्न मात्र कायम आहे. मोनीश गायकवाड, पुढारी न्यूज, भिवंडी.